नमस्कार. आज मी घेऊन आलेले आहे नाश्त्यासाठी चटपटीत आणि हेल्दी असा पदार्थ. या पदार्थासाठी कुठलीही पूर्वतयारीची गरज नाही किंवा कुठलंही फर्मेंटेशन नाही. चला मग रेसिपी बघूया. इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. जाड बारीक कुठलाही रवा चालेल. त्यानंतर 1 वाटी मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी दही आणि 1 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे. आता हे सगळे जिन्नस चमच्याने अगदी व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. आता हे सगळं साहित्य आपल्या घरात अवेलेबल असतं म्हणून आपण हा नाश्ता 10 मिनिटात रेडी करू शकतो. अगदी व्यवस्थित मिक्स करून झालं की यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं बाजूला ठेवायचं आहे. आता 5 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकतायत रव्याने सगळं पाणी किंवा दही ॲब्झॉर्ब केलेलं आहे. थोडंसं बॅटर घट्ट झालेलं आहे, म्हणजेच आपला रवा छान भिजला आहे. आता यामध्ये इथे मी 1 छोटा कांदा बारीक कट करून घेतला, 1 टोमॅटो तो सुद्धा बारीक कट करून घेतला, 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घेतल्या होत्या आणि 1 गाजर छान साल काढून किसून घेतलं. त्यानंतर 1 चमचा जिरं, 1 चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घातलं. आता हे सगळं जिन्नस आपल्याला चमच्याने अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता हे थोडंसं घट्ट होतंय, त्यामुळे यामध्ये इथे मी अर्धी वाटी पाणी ॲड करत आहे. एकदाच नाही, थोडं थोडं मी पाणी यामध्ये ॲड केलं. हे बघा अशा पद्धतीने आपण हे पीठ तयार करून घेतलं. आता यामध्ये अगदी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली, व्यवस्थित मिक्स करून घेतलं. सगळे जिन्नस अगदी छान मिक्स करायचे आहे. आता सगळ्यात शेवटी इथे मी पाव चमचा बेकिंग सोडा घेतला आहे. ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडंसं पाणी घातलं आणि छान व्यवस्थित सोडा मिक्स करून घेतला. तोपर्यंत मी गॅसवरती 1 कढई ठेवून घेतली होती. कढई छान तापायला ठेवली आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता कढई अशी खोल तळाची असावी. यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि चमच्याने किंवा ब्रशने अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं. आता यामध्ये थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं आणि थोडीशी पांढरी तीळ याची मस्त खमंग फोडणी करून घ्यायची आणि आपण जे बॅटर तयार करून घेतलं होतं ना, ते चमच्याने हळूहळू यामध्ये सोडायचं आहे. बॅटर आपण घालून घेतलं का लगेचच चमच्याने अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आणि यावरती आता झाकण ठेवून मस्त याला एका बाजूने 2-3 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढून आपण याची बाजू पलटी करून घेऊया. वरची बाजू कोरडी झाली की आपल्याला हे बाजू पलटी करून घ्यायचे. हे बघा तुम्ही बघू शकताय खालच्या बाजूने अगदी सुरेख असा कलर आलेला आहे आणि छान असं टम्म फुगलेलं आहे. वरून थोडंसं तेल घालायचं आहे आणि दोन्ही बाजूने छान शेकून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हा नाश्ता तयार झालेला आहे. परत मी एकदा हा नाश्ता बनवून दाखवते. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नाश्ता नक्की बनवा. खूप साधी सोपी पद्धत आहे. तेल घालायचं कढईमध्ये, मस्त ब्रशने ते फिरवून घ्यायचं. मोहरी, जिरं आणि पांढरे तीळ याची छान फोडणी करायची आणि बॅटर घालायचं. आता तुमच्याकडे जर अशी कढई नसेल तर तुम्ही तडका पॅनमध्ये केलं तरीसुद्धा चालेल किंवा अशा कढईमध्ये खोल तळाच्या कढईमध्ये केलं तरीसुद्धा चालेल. तर बॅटर काही नाही, घातलं की पसरवून घ्यायचं, वरून झाकण ठेवून घ्यायचं. एक बाजू 2 ते 3 मिनटं शेकू द्यायची, दुसरी बाजू पलटवून घ्यायची. तर अशा पद्धतीने हा नाश्ता तयार झालेला आहे. अगदी झटपट आणि कमी वेळात, ते पण कुठलीही पूर्वतयारी न करता किंवा काही फर्मेंटेशनचं टेन्शन नाही. आता यामध्ये तुमच्याकडे घरात असतील दुसऱ्या भाज्या त्यासुद्धा ॲड केल्या तरी चालतील. पालेभाज्या ॲड केल्या तरीसुद्धा चालेल, कारण की बऱ्याचदा मुलं अशा पालेभाज्या वगैरे काही खात नाही. पण अशा पद्धतीने जर आपण करून खाऊ घातलं तर मुलं खातील आणि आवडीने खातील. तर कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा. तुम्हाला रेसिपी आवडली तर इतरांसोबत नक्की शेअर करा. चला भेटूया नवीन रेसिपीसोबत.